आजच्या मालिकेमध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. अजय पारूला घेऊन गुजरातच्या बाउंड्रीकडे चाललेला आहे. त्याने एक टेम्पोच केलेला आहे आणि त्या टेम्पोमध्ये बाकी मुलींना देखील त्याने भरलेला आहे आणि तो पारूला देखील आता त्याच टेम्पोमध्ये भरत आहे. सर्व मुलींना घेऊन तो टेम्पो आता गुजरातकडे जाणार आहे आणि गुजरातहून त्या सर्व मुली दुबईला पाठवण्याचा विचार त्याने केलेला आहे. आता हे सगळं पारूच्या लक्षात आलेलं आहे. पारूला समजलंय की अजयच्या तावडीतून सुटणं आता जवळ-जवळ कठीणच झालंय आणि अजय तिला सांगतोय की आत्तापर्यंत तुझ्या आदित्यनं तुला वाचवलं होतं ना, पण आता तुला वाचवायला कोणीसुद्धा येणार नाही. बघ, तुला आजच्या आज मी गुजरातला पाठवणार आणि गुजरातहून डायरेक्ट तुझी रवानगी दुबईला केल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुला कळेल की हा अजय काय आहे. तू मला थोबाडीत मारली होतीस ना, तुझं सगळं आयुष्यच मी कसं बरबाद करतो ते बघ, असं म्हणून अजय स्वतः त्या टेम्पोमध्ये घेऊन त्या बाकी मुली आणि पारू या सर्वांना घेऊन आता गुजरातच्या बाउंड्रीकडे चाललेला आहे. पारू मात्र अस्वस्थ झाली आहे. पारूला असं वाटतंय की कधी एकदाचं आपण आदित्य सरांना कॉन्टॅक्ट करू, आदित्य सरांना हे सगळं काही सांगू आणि आदित्य तर इकडं बेचैन झालाय. आदित्य सर्वत्र पारूला शोधतोय आणि तो अक्षरशः बेचैन होऊन वैतागलेला आहे. तेवढ्यात त्याला मारुती मामांचा फोन आलेला आहे. मारुतीला काळजी वाटते की पारू अजूनही घरी आलेली नाही. सकाळी गावी जाते म्हणणारी पारू नक्की कुठे गेली आहे असा प्रश्न त्याला पडलाय आणि गणू त्याला सांगतोय की कदाचित पारू आदित्यबरोबर असेल, तुम्ही एकदा फोन करून बघा. मारुती मामाला देखील तसंच वाटतं आणि मारुती लगेच आदित्यला फोन लावतो आणि विचारतो, पारू तुमच्याबरोबर आहे का? आदित्य खूपच परेशान झालेला असतो. पारू सापडत नाहीये यामुळं तो टेन्शनमध्ये असतो. पण आता मारुती मामाला टेन्शन द्यायला नको, असा विचार करून तो ठरवतो की आपण आता खोटं बोलायचं आणि त्याने डायरेक्ट मारुतीला सांगितलंय की हो, पारू माझ्याबरोबर आहे. हे ऐकल्यावर मारुती मामा मात्र खुश झालाय. सकाळी गेलेली पारू अजूनही घरी आलेली नाहीये, पण आदित्यच्या बरोबर आहे या गोष्टीमुळं त्याला जरा बरं वाटतं. आदित्य सांगतो की सकाळची तिची गाडी चुकली होती आणि त्यामुळंच मी तिला आता गावी सोडतोय. तेव्हा मारुती सांगतो, "तिला आता अजिबात गावी सोडू नका. तुम्ही घरी या, कारण उद्या अहिल्यादेवींचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात." असं म्हणून त्याने फोन ठेवलेला आहे. मारुती मामा मात्र खुश झालाय, कारण पारूचा पत्ता त्याला लागलेला आहे. इकडे अहिल्यादेवी, श्रीकांत आणि सर्वजण बसलेले आहेत. आज आता या वाढदिवसाला पहिल्यांदा तुला कोण विश करणार? असा श्रीकांतने अहिल्याला प्रश्न केलेला असतो. तेव्हा ती म्हणते, "कोण विश करणार म्हणजे? मला अगोदर विश करतो तो म्हणजे फक्त आणि फक्त आदित्यच." श्रीकांत म्हणतो, "प्रीतम नाही का करू शकत?" तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात की "नाही, प्रीतम देखील करू शकत नाही. आदित्यने आजपर्यंत कधीच हा नियम मोडलेला नाहीये. सर्वात अगोदर तोच मला विश करतो. यावर्षी देखील मला खात्री आहे की तोच विश करणार आहे." श्रीकांतला देखील ही सगळी गोष्ट चांगली वाटत असते. इकडे पारूला टेम्पोमध्ये घालून अजय घेऊन चाललेला आहे आणि टेम्पो भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेनं चाललेला आहे. आदित्य मात्र सैरभैर होऊन सर्वत्र तिला शोधतोय, पण अजूनही तिचा कसलाच पत्ता त्याला मिळालेला नाही. अजय मात्र तिला घेऊन आता गुजरातकडे जाणार आहे आणि तिकडून तिला डायरेक्ट दुबईला पाठवून देणार आहे. रात्रभर आदित्याने प्रवास केलेला आहे. रात्रभर त्याने तिला शोधलेलं आहे, पण त्याला मात्र पारू कुठेच सापडलेली नाही. अजयने यावेळेस चांगलाच डाव साधलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता या सर्व मुलींना विकून त्याचे पैसे तो घेणार आहे आणि त्या सर्व मुलींचं आयुष्यच तो बरबाद करणार आहे. तर इकडे आदित्य मात्र खूपच परेशान झालेला आहे. त्याला असं वाटतंय की पारू कधी सापडणार आहे. पण तेवढ्यात अहिल्याला एक स्वप्न पडलेलं आहे. अहिल्याला असं वाटतंय की आदित्य आपल्याकडे आलेला आहे आणि आदित्यने आपल्याला विश केलेलं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईसाहेब, असं तो त्यांना बोलत आहे. असं सगळं तिला स्वप्न पडतंय. कारण खरं तर आदित्य पारूला शोधत आहे. आदित्य चिंतातूर झालाय, ते म्हणजे पारू काल सकाळी गेलेली आहे, पण अजून देखील सापडली नाहीये या गोष्टीमुळं. आता जेव्हा अहिल्यादेवी सकाळी उठतात, तेव्हा त्यासुद्धा परेशान झालेत, कारण रात्रभर आदित्य घरी आलेला नाही. तो नुसता आला नाही आणि अजून एक चिंता करणारी गोष्ट म्हणजे त्याने विश देखील केलं नाही. आदित्य मला विसरला कसा? हा प्रश्न तिला पडलेला आहे. तो नेहमी मला विश करत असतो, पण यावेळेस त्याने विश केलं नाही. त्याने आपल्याला विश केलं होतं, असं फक्त स्वप्न आपल्याला पडलं. मग आदित्य नक्की आहे कुठं? असा प्रश्न आता अहिल्यादेवींना पडलाय.
आदित्य मात्र रात्रभर गाडी चालवून परेशान झालेला आहे. त्याला असं वाटतंय की कुठेतरी आपल्याला पारू मिळेल. नक्की कुठं असेल बरं ती? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. अजय मात्र आता बिनधास्त झालाय. कारण त्याला माहिती आहे आता आदित्य काही येऊ शकणार नाही. कारण पारूचा पत्ता आता त्याला मिळणं कठीण आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आहे. कारण त्याने टेम्पोमध्ये पारूचे हात आणि तोंड चांगलंच बांधून ठेवलं आहे. पण पारू मात्र हात सोडण्यात यशस्वी झालेले आहे. पारूनं स्वतःचे हात अगदी व्यवस्थितपणे सोडलेले आहेत आणि त्याचनंतर तोंडाला बांधलेली चिकटपट्टी देखील तिने काढून टाकलेली आहे. पारू थोडक्यात आजाद झालेली आहे आणि आता तिला आदित्यपर्यंत पोहोचायचं आहे. आदित्यला तिने लगेच फोन लावलेला आहे आणि आदित्यला समजलंय की पारूला गुजरातच्या बाउंड्रीवर घेऊन जाण्यात येणार आहे. एका टेम्पोमध्ये सर्व मुलींना घातलेलं आहे आणि सर्व मुलींना घेऊन अजय आम्हाला गुजरातच्या बाउंड्रीकडे घेऊन चालला आहे आणि तेथून तो आम्हाला दुबईला पाठवून देणार आहे. हा सगळा अजयचा प्लॅन आता आदित्यला सांगितलेला असतो आणि तेव्हा आदित्य खूपच चिडलाय. त्याला समजलंय की पारूच्या पाठीमागं अजय हात धुवून लागलेला आहे आणि आता त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. आदित्यला समजलंय की पारूचा नेमका पत्ता कोठे आहे. आता त्या टेम्पोच्या पाठीमागं गेलं की आपल्याला पारू सापडणार हे त्याला चांगलं कळलेलं आहे. पारूने देखील कॉन्टॅक्ट करून त्याला आता व्यवस्थित पत्ता देखील दिलेला आहे. तेव्हा तो म्हणतो, "आता तू काहीच काळजी करू नको पारू, मी तुझ्यापर्यंत पोहोचतो. तू निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू बिनधास्त राहा," असं त्याने पारूला सांगितलंय. आणि पारू देखील आता बिनधास्त झाली आहे. तिला माहिती आहे आदित्य जीवाचं रान करेल पण आपल्यापर्यंत तो पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. आणि पारू देखील आता या सर्व मुलींना भरोसा देते की लवकरच आपण या सगळ्या संकटातून सुटू आणि आपण त्या अजयला चांगलीच शिक्षा देऊया. तुम्ही काहीच काळजी करू नका. कारण आदित्य सरांना मी फोन केलेला आहे. आदित्य सर पोलिसांना घेऊन आपल्या मदतीला येतील आणि आपल्या सर्वांना सोडवतील असा विश्वास तिने त्या मुलींना दिलेला आहे. आणि त्यामुळं त्या मुली देखील खुश झाल्यात. कारण आता त्यांना अजयच्या तावडीतून सोडवणारा कोणतरी मसिहा येतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात अजयच्या लक्षात येतं की पाठीमागं काहीतरी गडबड चालू आहे आणि तो त्याच्या माणसांना पाठवतो आणि मागं नक्की काय झाले ते बघा म्हणतो. पण त्याच संधीचा फायदा घेऊन पारूनं मात्र त्या टेम्पोतून उडी मारलेली असते आणि पारू पळत असते. बाकीचे आता गुंड देखील तिच्याच पाठीमागं पळत असतात. पण आता जेव्हा पारू बाहेर उडी मारते तेव्हा बाकी देखील मुली बाहेर उडी मारतात आणि त्या देखील पळायला लागतात. एकच अफरातफरी होते आणि सर्व मुली इकडे-तिकडे पळायला लागतात. त्यामुळं अजयला कळत नाही आता कोणाच्या बाजूला पळावं. अजय त्या मुलींना पकडायला पळत असतो, तर पारू देखील एका बिल्डिंगमध्ये गेलेली असते. आदित्यनं आपल्याला आज विश केलं नाही या गोष्टीमुळं अहिल्यादेवी परेशान असतात आणि तेव्हाच तिला मारुतीकडून समजतं की आदित्य आणि पारू हे एकत्र आहेत आणि ते रात्रभर एकत्र आहेत आणि ते फिरतायत. पारू गेलेली होती, तिला आणायला आदित्य गेलाय ही गोष्ट तिला समजलेली असते. पण खरं तर पारू इकडं परेशान झालेली आहे. पारूच्या पाठीमागं गुंड लागलेले आहेत आणि आता पारू स्वतःचा जीव वाचवत इकडं-तिकडं पळत आहे. आदित्य अजून पारूपर्यंत पोहोचलेला नसतो, पण अजयची माणसं मात्र पारूपर्यंत पोहोचलेली आहेत. आता त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी हत्यारं आहेत आणि ते पारूला मारून पण टाकू शकतात किंवा पकडून पुन्हा एकदा त्याच टेम्पोमध्ये नेऊ शकतात आणि तिला पुन्हा एकदा दुबईला पाठवण्याचा प्रयत्न करू शकतात. आता सर्व गुंड तिच्या समोरच उभे असतात. आता आपलं काही खरं नाहीये ही गोष्ट तिच्या लक्षात येते. पण तेवढ्यात तिच्यापुढं एंट्री झाली आहे, ती म्हणजे आदित्यची. धमाकेदार एंट्री करत आदित्यने गुंडांची धुलाई चालू केलेली आहे. लाथा बुक्क्यानं एका एका गुंडाचा समाचार घ्यायला त्याने सुरुवात केलेली आहे. "पारू, मी तुला म्हणलं होतं ना मी येतो. तू काहीच काळजी करू नको. मी आलोय," असं म्हणून त्याने पारूला दिलासा दिलाय. त्याच्याकडे पाहिल्यानंतर पारू पण खुश झालेले आहे. आता एक एक गुंड आदित्यच्या अंगावर येत असतात. तेव्हा पारू देखील सिरियस होत असते आणि पारू देखील आदित्यची मदत करायचा प्रयत्न करत असते. आदित्यने स्वतःचा कोट काढून पारूला घातलेला आहे आणि आता एका एका गुंडाचा समाचार घ्यायला तो तयार झालाय. तेवढ्या ते गुंड त्या दोघांवरही हल्ला करतो. तेव्हा पारू देखील त्याचा समाचार घेते आणि पारू त्या गुंडाला जबरदस्त लाथ घालून खाली पाडते. आदित्य तिच्याकडे पाहतो आणि आता दोघं मिळून गुंडांचा समाचार घेतायत. दोघं मिळून लाथा बुक्क्यानं अजयच्या एका एका गुंडाला चांगलंच मारत आहेत. चांगला धडा शिकवत आहेत. काठीने, हाताने जे काही मिळेल त्या गोष्टीने आदित्यने त्यांची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. त्यांचीच हत्यारं घेऊन त्यांनाच मारायला सुरुवात केलेली आहे. लाथा बुक्क्यानं समाचार तो घेतोय. त्यांचं तोंड ना तोंड त्याने चांगलं फोडून काढलेलं आहे.
पारू देखील काही कमी नाहीये. पारू देखील अगदी स्वतःची सगळी ताकद वापरून त्या गुंडांचा मुकाबला करते आणि आदित्याला मदत करत आहे. आता आदित्य आणि पारू यांनी गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते. अक्षरशः गुंडांना अर्धमेलं करून टाकलेलं असतं. इकडे पारू आणि आदित्य अजून आलेले नाहीयेत, म्हणून मारुती मामा आणि गणी मात्र परेशान झालेले आहेत. नक्की काय झालं असेल असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कारण आता रात्र झाली तरी देखील ते दोघं आलेले नसतात. तर अहिल्यादेवी तर पूर्ण परेशान झाली आहे. तिला समजलंय की पारू आणि आदित्य एकत्र आहेत आणि तीच गोष्ट दामिनीला देखील समजली आहे. आता या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचं तिनं ठरवलंय आणि दामिनीने बरोबर पत्रकारांना फोन केलाय आणि ती सांगतेय, किर्लोस्कर कंपनीचा मालक म्हणजे आदित्य किर्लोस्कर त्याच्या ड्रायव्हरच्या मुलीबरोबर पळून गेलेला आहे. ही बातमी तुम्हाला पाहिजे का? तर लवकर या. आता इकडे अजयची चांगलीच धुलाई आदित्यने सुरू केलेली आहे. कारण आत्तापर्यंत त्याचे गुंड त्याच्यावर हल्ला करत होते, पण आता अजय स्वतः तिथे आहे. आदित्य त्याच्या चांगल्याच थोबाडीत ठेवून देतो. त्याचबरोबर लाथाबुक्क्यानं त्याचा चांगला समाचार घेतो. अक्षरशः त्याचं तोंड ना तोंड आदित्यने फोडून काढलेलं आहे. पारूने देखील त्याच्यावर चांगलाच हात धुवून घेतलेला आहे. आदित्य आणि पारू दोघांनी मिळून अजयला चांगलाच मारलाय. तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. आदित्य त्याच्या पायावर जोरदार लाकूड फेकून मारतो आणि त्याला खाली पाडतो. अजून देखील अजयचे गुंड या दोघांच्या अंगावर येत असतात. पण आदित्य मात्र कोणालाच घाबरत नाही. आदित्यने एका एका गुंडाचा चांगला समाचार घेतलेला आहे. त्याने एकाही गुंडाला सोडलेलं नाहीये. एकेकाला अक्षरशः ट्यूब, लाकूड, काठी जे काय मिळेल त्याने मारामारी त्याने सुरू केलेली आहे. अजयच्या देखील डोक्यात त्याने जोरात एक ट्यूब घातलेली असते आणि अजय अक्षरशः खाली पडून रक्तबंबाळ झालेला असतो. अजयची चांगलीच धुलाई आदित्यने केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता सर्व गुंड अर्धमेले झालेले असतात आणि खाली पडलेले असतात. पारूचा जीव आदित्यने वाचवलेला आहे. अजय देखील तेथेच पडलेला असतो आणि आता पोलिसांना त्याने फोन देखील केलेला असतो. आता सर्व गुंडांना पोलीस पकडून घेऊन जाणार असतात. आता या सगळ्याचं श्रेय मिळणार असतं ते म्हणजे पारूला. आदित्य पारूला म्हणतो की तू जर का गेली असतीस तर माझं काय झालं असतं. पारू म्हणते तुम्ही येणार ही गोष्ट मला माहिती होती. आदित्य आता तिला गाडीमध्ये बसवतो आणि घरी घेऊन चाललेला आहे. पारू थोडी चिंतातूर झाली आहे. कारण घरी गेल्यानंतर आता बाला काय सांगायचा असा प्रश्न तिला पडलेला आहे. पण या दोघांच्या पळून जाण्याच्या बातम्या मात्र तोपर्यंत मीडियामध्ये पसरलेल्या आहेत. मीडियामध्ये असं सांगितलं जातंय की किर्लोस्कर कंपनीचा मालक हा ड्रायव्हरच्या मुलीबरोबर पळून गेलाय. सकाळ झालेली आहे. आदित्य आणि पारू आता गाडीत बसून घरी आलेले असतात. पत्रकार त्यांच्या घराच्या समोर उभे असतात. पत्रकारांना आता कळलंय की आदित्य आणि पारू हे पळून गेलेले नाहीयेत, ते तर माघारी आलेले आहेत. आता ते विचारतात की नक्की तुम्ही रात्रभर कुठे होता. तेव्हा आदित्य सांगतो की एक मोठी टोळी अजय नावाच्या माणसाची होती आणि तो मुलीची तस्करी करत होता आणि त्या सर्व मुलींना आम्ही सोडून त्या अजयला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. जेव्हा ही गोष्ट पत्रकारांना कळते तेव्हा त्या गोष्टीचं सगळं श्रेय पारूला जातं. पारूनं कशाप्रकारे अजयला पकडून दिले हे आदित्यने सांगितलेलं असतं आणि त्यामुळं आता सर्व पत्रकार पारूचाच जय जयकार करत असतात. दामिनीचाच डाव दामिनीवर पडलेला असतो. पारू सांगत असते की कशाप्रकारे अजयने बाकी मुलींना पकडून ठेवलेलं होतं आणि तो गुजरातच्या बाँड्रीवरून त्यांना दुबईला पाठवून देणार होतात. पण ऐन वेळेला आदित्य सर आले आणि त्यांनी अजयशी 2 हात करून त्या सर्व मुलींचा जीव वाचवलेला आहे. पण आदित्य म्हणतो मला बातमी देणारी पारू आहे ना, त्यामुळं पारूनच हे सगळं काही केलेलं आहे. यामध्ये मी फक्त तिला वाचवण्याचं काम केलंय. पण पारूने धाडसाने तिथनं सुटका केली आणि तिने सुटका केली त्यामुळेच त्या मुलींचा जीव वाचू शकलाय आणि त्यांची तस्करी देखील थांबलेली आहे. तेव्हा पत्रकारांच्या लक्षात आलंय की पारूनच हे सगळं काही धाडसानं केलेलं आहे आणि पत्रकार म्हणतायत की नक्कीच पारू तू हे केलेलं आहेस, त्यामुळे शौर्य पुरस्कारासाठी आम्ही आता तुझं नाव सुचवणार आहोत. आणि पत्रकारांनी बातमी द्यायला सुरुवात केलेली आहे. ड्रायव्हरच्या एका मुलीने स्वतःच्या जीवाची बाजी लावून बाकी मुलींचा जीव वाचवून कशाप्रकारे मानवी तस्करी थांबवली आणि त्यामुळं तिला शौर्य पुरस्कार देण्यात यावा असं मत आता सामान्य जनतेतून येत आहे. त्यामुळं तिला पुरस्कार दिला जाईल असं पत्रकार सांगत आहेत. दामिनी मात्र चांगलीच तोंडावर पडलेली आहे. खरं तर तिला आदित्य आणि पारू हे पळून गेलेले आहेत अशी बातमी करायची होती, पण तशी बातमी तयार झाली नाही. उलट पारूला शौर्य पुरस्कार मिळणार अशी बातमी तयार झालेली असते. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.